आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरजेत दिवंगत माजी नगरसेवक मोहम्मद काजी हे जिवंत असल्याचे भासवून बनावट हिब्बानामा, स्मरणपत्र, प्रतिज्ञापत्र व आधार कार्ड तयार करून मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसात 5 जणांच्या विरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अस्लम मोहम्मद काजी राहणार गुरुवार पेठ, काजी गल्ली, मिरज यांनी आरिफा अल्लाबक्ष काजी अल्लाबक्ष रहमान काजी राहणार नूर बिल्डिंग, मालगाव रोड, खोतनगर, मिरज, इम्रान इलाही रोपपळे राहणार गुरुवार पेठ, मिरज, सलीम हैदर अली खतीब राहणार वैरण बाजार, मिरज आणि एका अनोळखी व्यक्तीने संगनमत करून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. अस्लम यांचे वडील मोहम्मद बाबालाल काजी यांचे 24 ऑक्टोबर 2010 रोजी निधन झाले आहे. मात्र ते जिवंत असल्याचे दाखवून त्यांनी 19 मार्च 2021 रोजी तोंडी हिब्बाद्वारे मालमत्ता आरिफा अल्लाबक्ष काजी यांच्या नावे दिल्याचा बनावट दावा करण्यात आला. त्यानंतर 24 मार्च 2021 रोजी बनावट हिब्बानाम्याचे स्मरणपत्र, प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे तयार करण्यात आली. 100 रुपयाच्या मुद्रांकावर अनोळखी व्यक्तीचा फोटो लावून तो मोहम्मद काजी यांचा असल्याचे भासवण्यात आले. याशिवाय आधार कार्डमध्ये अनोळखी व्यक्तीचा फोटो वापरून मोहम्मद काजी यांचे नाव नमूद करत शासकीय ओळखपत्रात फेरफार केल्याची तक्रार आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे मिरज मालगाव रोडवरील 1 गुंठा जमीन आरिफा अल्लाबक्ष काजी यांचे नावे करून फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. मिरज शहर पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वकील आहे असे सांगून ए काजीकडून फसवणूक केली जात आहे. अगोदर 1 गुंठा जमीन आरिफा अल्लाबक्ष काजी यांच्या नावे केली आणि त्यानंतर ती जमीन मिरज सुधार समितीच्या नावावर केली आहे. तसेच आमच्या काजी कुटुंबाचा आणि ए काजीशी काही संबंध नाही असा आरोप फिर्यादी अस्लम मोहम्मद काजी यांनी केलेला आहे. मैं अस्लम मोहम्मद काजी, मोहम्मद बाबालाल काजी यांचा 2 नंबरचा मुलगा. आज सुधार समितीचे संस्थापक अल्लाबक्ष काजी वकील आणि त्यांचे बायको पत्नी आरिफा अल्लाबक्ष काजी हिने आमची फसवणूक केलेली आहे. त्याबद्दल आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केले. तर सुधार समिती नावानं बरेच असं फ्रॉड तिने केलेले आहेत आणि फसवणूक केलेल्या आहेत आणि वकीलचा धाक दाखवून, समितीचा धाक दाखवून बरेच लोकांची फसवणूक करून पैसे तर हे जमीन जी आमच्या वडिलाची होती त्यांचे आमच्या वडिलाचं निधन 24/10/2010 निधन झालंय. तर त्याच्या 11 वर्षानंतर तिने 2023 या 21 परत त्यांचे आधार कार्ड तयार करून बोगस नाव, बोगस फोटो, अनोळखी माणसाचा फोटो लावून तिने ते आधार कार्ड तयार करून परत त्यांचे आरिफा अल्लाबक्ष काजीवर त्यांच्या नावावर चढून घेतलेले आहेत. तर हे बोगस कागद, बोगस आधार कार्ड आणि डुप्लिकेट कागद सगळं करून हिने हे कारभार केलेले आहेत. तर त्याने घेऊन ते आज आरिफा काजीनं सुधार समितीचं नावावर केलेलं आहे. ते टोटल बोगस आणि बनावट कागद करून त्याने तयार केलेले आहेत. त्याच्या संदर्भात मी मिरज पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि परत असं कोणाची जर फसवणूक होत असेल, केलेलं असेल तर तिने मिरज पोलीस स्टेशनला येऊन तिथं तक्रार द्यावा. सुधार समितीनं असं कुणा आता आम्हाला तर न्याय भेटलाय मिरज पोलीस स्टेशन कडनं आम्हाला न्याय भेटला आणि कोणाचं असं मिरज सुधार समिती तक्रार असलं तर येऊन तिने मिरज पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. डिपार्टमेंटची एवढीच विनंती आहे की ह्या कडक शासनची फसवणूक झालेल्या आणि डिपार्टमेंटची पण फसवणूक झाल्या तर कडक कारवाई होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हायची आमच्या मिरज पोलीस स्टेशनला अपेक्षा आहे. आणि मी वकील आहे आणि माझी डिपार्टमेंटमध्ये पण ओळख आहे आणि मी वकील आहे. ते ह्याचं दमदाटी करून हिने बरीच लोकांकडनं खंडणी बिंडणी घेतलेल्या आहेत आणि परत असं कोणाला जर दमदाटी करत असेल तर तुम्ही येऊन मिरज शहरला पोलीस स्टेशनचा संपर्क साधावा. त्यांचा धंदा एक असा आहे की मोहम्मद बाबालाल काजी यांचं नावाचा गैरवापर करून यांनी काजी कुटुंब आम्ही एक आहे म्हणून ते असं काम करतात. तर त्याच्यामुळं कसं आहे, काजी खानदानचा आणि अल्लाबक्ष अब्दुरहीम काजी वकील AA काजी यांचा आणि काजी खानदानचा काही सुद्धा संबंध नाही.